अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी राज्य सरकारला दणका बसलाय। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाकडून जारी करण्यात आलेत। या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने केलेली मागणी देखील फेटाळण्यात आली आहे। मुंबई पोलीस सहायुक्त गुन्हे यांना या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांच्याकडून। अमेय, राज्य सरकारला मिळालेला हा एक खूप मोठा दणका आहे, कारण की राज्य सरकार या प्रकरणी जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंदवणार नाही अशा भूमिकेवर ठाम होतं। कारण की जोपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होत नाही, SITचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई करणं शक्य नसल्याचं राज्य सरकारनं सांगितलं होतं। परंतु या प्रकरणी हायकोर्टाची भूमिका ठाम होती की जर या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयानं दिलेला अहवाल स्पष्ट आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भूमिकेवर सवाल उपस्थित केलेले आहेत, तसेच ते त्यांच्याकडनं जी कारवाई झाली एन्काउंटरची ती योग्य नसल्याचंही या अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं असताना पोलिसांवर गुन्हा का दाखल होत नाही असा हायकोर्टाचा सवाल होता। त्यामुळे हायकोर्टानं या प्रकरणी आपल्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं गुन्हा नोंदवण्यात यावा। या संपूर्ण प्रकरणाची तपास आता मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांचे सहआयुक्त क्राईम लक्ष्मी गौतम यांना आदेश देण्यात आलेले आहेत की या प्रकरणी एक विशेष पोलिसांचं पथक तयार करावं आणि त्यांच्या अखत्यारीत हे सर्व तपास यापुढचा करण्यात यावा। जी SIT पोलिसांनी किंवा राज्य सरकारने आधी नेमलेली होती त्यांची सगळी कागदपत्र आता मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केलेत। या आदेशाला हायकोर्टात राज्य सरकारकडनं स्थगिती मागण्यात आली, जेणेकरून त्यांना या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल। परंतु ही मागणी हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे। राज्य सरकारकडे जरी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी हायकोर्टाच्या आदेशांची तातडीनं अंमलबजावणी करणं ही सुद्धा आता राज्य सरकारची जबाबदारी राहील। निश्चित धन्यवाद अमेय या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।